हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण कोथिंबीरपासनं आणि पोळीपासनं चटपटीत असा टी टाईम स्नॅक्स बनवणार आहोत, जो तुम्हाला नक्की आवडेल। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी आपल्याला खूप सारा कोथिंबीर लागणार आहे। तर अगदी मूठ भरून कोथिंबीर घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी, आणि हा कोथिंबीर शक्य होईल तितका बारीक बारीक कापून घ्यायचा आहे। तर मी या ठिकाणी कैचीच्या सहाय्याने कोथिंबीर बारीक करत आहे। तुम्ही चाकूच्या सहाय्याने किंवा विळीच्या सहाय्याने देखील कोथिंबीर बारीक कापून घेऊ शकता। तर आपल्याला कोथिंबीर स्वच्छ धुवून शक्य होईल तितकं बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी इतका सारा कोथिंबीर बारीक कापून एका बाउलमध्ये ट्रान्सफर केला आहे। आता याच्यामध्ये अर्धा कांदा बारीक कापलेला, 1 चमचा जिरं, 1 छोटा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। थोडीशी हळद घातली आहे, अगदी 1 छोटा चमचा, आणि तीळ घालत आहे पोहे खायच्या चमच्यानी। 1 मोठा चमचा तीळ घातले आहेत, यामुळे दिसायला आणि खायला देखील टेस्टला खूप छान लागतात। आता मी या ठिकाणी 3-4 चम्मच बेसन घालत आहे पोहे खायच्या चमच्यानी, आणि बेसन घालून व्यवस्थित मिक्स करत करत आपल्याला पाणी घालत याचं पतलंसं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर खूप पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची नाही आहे। आपण भज्यांसाठी वगैरे जसं बेसन पीठ भिजवतो अगदी त्याच लेवलचं आपल्याला हे भिजवायचं आहे। याच्यामध्ये मी मीठ टाकलं आहे, तो भाग स्किप झाला आहे। तर आता या ठिकाणी एक स्टीमर ठेवलं आहे मी, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। तर हे पाणी उकळतं आहे तोवर आपण या ठिकाणी ही जी प्लेट आहे तर याला तेल लावून घेणार आहोत, म्हणजे आपला हा जो नाश्ता आहे तो या प्लेटला चिपकणार नाही। तर सगळीकडे व्यवस्थित असं आपल्याला या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे स्टीमर नसेल तर त्याऐवजी तुम्ही कुठल्याही पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये देखील हा नाश्ता बनवू शकता। तर आता आपली सगळी तयारी झाली आहे। तर या ठिकाणी मी बॅटर घेतलं आहे, एक प्लेट घेतली आहे। तर या प्लेटमध्ये आपल्याला सकाळची शिळी पोळी घ्यायची आहे किंवा ताजी पोळी, कुठलीही पोळी घेऊ शकता। तर हे जे बॅटर आपण कोथिंबीर आणि बेसनचं बनवून घेतलेलं ते याच्यावरती पसरवायचं आहे। तर चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित पसरल्या जात नव्हतं, म्हणून मी हाताच्या सहाय्याने हे सगळीकडे व्यवस्थित असं पसरवत आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील माझ्या तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रेसिपीला लाईक करायला विसरू नका, आणि कमेंट करून देखील सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते। तर बघू शकता मी मस्त सगळीकडनं पसरून दिलेलं आहे हे बॅटर। तर आता आपल्याला ह्याचा रोल बांधून घ्यायचा आहे। तर जस्ट आपल्याला ही पोळी फोल्ड करत करत याचा रोल बनवायचा आहे। तर अगदी इझी प्रोसेस आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपण रोल बनवला। याचा पहिला रोल जो आहे आपला रेडी झाला आहे, आणि जी उघडी बाजू होती तर ती बाजू आपल्याला खालच्या दिशेने ठेवायची आहे या प्लेटवरती। बघू शकता अशा पद्धतीने, म्हणजे आपला रोल उघडणार नाही। आता आपल्याकडे जेवढ्या पोळ्या आणि जेवढं बॅटर आहे त्याचे जितके रोल बनतील तितके रोल आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। तर माझ्याकडे 3 पोळ्या होत्या, आणि ही जी रेसिपी आहे तर ती 3 पोळ्यांच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावर हे रोल ठेवायचे आहेत आपल्याला। तर माझे 3 रोल बनून रेडी झालेत, आणि आपल्या पाण्याला देखील मस्त उकळी आली आहे। तर हे जे भांडं आहे, जाळी आहे, ही या पाण्यावरती ठेवायची आहे, झाकण बंद करायचं आहे, आणि फुल फ्लेमवरती 15 मिनटं आपल्याला छान हे वाफवून घ्यायचे आहेत। तर 15 मिनटं बघूयात आपण वाट। तर 15 मिनटानंतर बघू शकता मस्त वाफवून रेडी झाले। तर आता आपण याच्यातनं ही प्लेट काढून घेणार आहोत, आणि हे चांगलं थंड होऊ द्यायचं आहे। आत्ताच जर तुम्ही याला टच करसाल किंवा हात लावसाल तर हे तुटू शकतात, त्यामुळे चांगलं थंड झालं कीच आपल्याला याला हात लावायचा आहे। बघू शकता चिपकला नाही आहे आपला नाश्ता। तर यातला एक रोल घेतला आहे मी, आणि जस्ट अर्ध्या इंचाचे याचे अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत। बघू शकता अगदी मस्त लेअर आलेले आहेत। तर सगळे रोल आपल्याला याच पद्धतीने कापून घ्यायचे आहेत। तर कोथिंबीर वडीपेक्षाही टेस्टी हा नाश्ता लागतो, बघू शकता। आता या ठिकाणी मी एक पॅन घेतला आहे, पॅनमध्ये
अर्धी वाटी तेल घातलेलं आहे. जस्ट ते रोल डुबले पाहिजे इतपत. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की याच्यावरती आपण जे कट करून ठेवलेले पीस होते तर ते आपण तळून घेणार आहोत. तर एका वेळी पॅनमध्ये जेवढे बसतील तेवढे हे काप आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचे आहेत. एका बाजूनी चांगले फ्राय झाले का आपल्याला दुसऱ्या साईडनी पलटून हे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. तर यावेळी गॅसची फ्लेम जी आहे हाय टू मीडियम ठेवली आहे. तर पहिली बॅच जी आहे आपली तळून रेडी झाली आहे, अगदी खमंग खुसखुशीत अशी. तर बघू शकता एवढे सारे बनलेत याचे रोल. तर खूप मस्त रेसिपी बनते, अगदी खुसखुशीत, आणि कोणी इमॅजिनही करणार नाही की हे आपण उरलेल्या पोळ्या आणि कोथिंबीरपासून बनवली आहे. तर तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.